प्रोजेक्ट वीरगाथा काय आहे? देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1,76,00,000हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी वीरगाथा 4.0 मध्ये उत्साहाने भाग घेतला आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट वीरगाथा काय आहे, प्रोजेक्ट वीरगाथा अंतर्गत पुरस्कार आणि सन्मान कोणाला दिले जातात, प्रोजेक्ट वीरगाथा कोण आयोजित करते, या प्रोजेक्टचा उद्देश काय, त्याचबरोबर प्रोजेक्ट वीरगाथा केव्हा सुरू करण्यात आला यांसारखा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आणि वन लाइनर पॉइंट्स बघणार आहोत. वीरगाथा प्रकल्प भारतातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सशस्त्र दलातील जवानांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. कविता, निबंध, चित्रे, व्हिडिओ यांसारख्या विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक शाळेतील एकूण 4 सर्वोत्तम प्रवेशिका माय गव्हर्नमेंट या पोर्टलवर अपलोड केल्या जातात. प्रकल्प वीरगाथा 4.0 अंतर्गत 100 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांचा सत्कार नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने केला जाईल. प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर प्रत्येकी 4 विजेते आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश या स्तरावर प्रत्येकी 8 विजेते असतील. त्यांनाही संबंधित जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेशाकडून गौरवण्यात येणार आहे. वीरगाथा प्रकल्प संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. त्यांच्याद्वारे वीरगाथा प्रोजेक्ट आयोजित केला जातो. शौर्य पुरस्कार विजेत्यांचे शौर्य, त्यांचे निस्वार्थ बलिदान आणि धैर्य यांच्या प्रेरणादायी कथा तसेच या शूरवीरांच्या जीवन कथांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा प्रोजेक्ट वीरगाथाचा उद्देश आहे. 2021 मध्ये वीरगाथा प्रकल्प सुरू करण्यात आला. वीरगाथा प्रकल्पाच्या 3 आवृत्त्यांचे आयोजन अनुक्रमे 2021, 2022 आणि 2023 मध्ये करण्यात आले. यंदाची ही 4थी आवृत्ती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट वीरगाथाबद्दल माहिती बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, अग्निवीर, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. वीरगाथा प्रकल्पाबद्दल खालील विधानांपैकी योग्य विधान असलेला पर्याय निवडा. वीरगाथा प्रकल्प 2024 मध्ये सुरू करण्यात आला. शूरवीरांच्या जीवनकथांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा प्रोजेक्ट वीरगाथाचा उद्देश आहे. पर्याय आहेत फक्त अ बरोबर, पर्याय दुसरा फक्त ब बरोबर, पर्याय तिसरा अ आणि ब दोन्ही बरोबर, पर्याय चौथा अ आणि ब दोन्ही चूक. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.